नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याविषयी सविस्तर माहिती. वसंतदादा पाटील हे एक महान नेते होते. कर्मवीर, शेतकऱ्यांचा खरा नेता म्हणून त्यांची ओळख होती. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वसंतदादा पाटील यांचे जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यांची ते एक दूरदृष्टी, नेतृत्वाची प्रेरणादायी ही गाथा आहे. तर या माध्यमातून आपण वसंतदादा पाटील यांनी केलेले कार्य हे आपण पाहणार आहोत. तर वसंतदादा पाटील एक दूरदृष्टी, नेतृत्वाची प्रेरणादायी कथा. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व कार्यदक्ष शेतकऱ्यांचे खरे नेते म्हणून त्यांची ओळख होती. सहकार चळवळीचे जनक त्यांनी केलेली होती म्हणून त्यांची ओळख आहे. शेतकरी, सहकार आणि शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. जे त्यांनी शेतकरी आणि सहकार आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी आपलं झोकून दिले होते आणि एवढं योगदान त्यांचं आहे की ते अमूल्य आहे. त्याविषयी आपण कुठल्याही प्रकारची आपण सांगत करू शकत नाही. तर त्यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर त्याचा जन्म आहे 1 जानेवारी 1917, कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र राज्य. आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो 1 नोव्हेंबर 1989, मुंबई, महाराष्ट्र राज्य. आणि त्यांनी ज्या पक्षामध्ये काम केलेलं आहे तो पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंदिरा काँग्रेस गट म्हणून या पक्षामध्ये त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्याविषयी जर एक वसंतदादा पाटील यांची एक म्हण आहे, सहकार हा केवळ व्यवसाय नाही, तो सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे. त्यांनी एक आपलं वाक्य बोलून गेलेले आहेत वसंतदादा की सहकार हा केवळ व्यवसाय नाही, जे सहकार क्षेत्र आहे हे व्यवसाय नाही तर ते एक सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे. शेतकऱ्यांना आनंदी जीवन जगण्यासाठी दिलेला एक मार्ग आहे. त्यांचा राजकीय परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर वसंतदादा पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, सहकार आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते. ते स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय नेते होते आणि 1942च्या भारत छोडो, जे 1942 साली आपल्या भारतामध्ये एक आंदोलन झालं होतं की भारत छोडो हे आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनामध्ये वसंतदादा यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी या सहभागामध्ये ते सामील झाले होते. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रहमनपूर येथे राहून राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ही तळागाळातील कार्यकर्ते ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास आहे त्यांचा. ते एकदम साधे कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्याचे ते मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांनी आपली मजल मारलेली होती. त्यांच्याविषयी आणखी त्यांचा मतदारसंघ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, सातारा जिल्हा. येथून ते अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आले. हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जो सातारा कराड दक्षिण जो मतदारसंघ आहे तो त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यांनी भूषवलेले महत्त्वाचे पदे आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पद त्यांनी भूषवलेलं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. ते 1977 सालापासून 1978 सालापर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचा कारभार त्यांनी अतिशय उत्तमरित्या पाहिलेला केलेला आहे आणि आपण तो पाहिला सुद्धा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. 1967 ते 1977 सालापर्यंत ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सदस्य होते, अध्यक्ष होते. आणि केंद्रामध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून 1962 ते 1963 साली केंद्रामध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून पद त्यांनी स्वीकारलेलं होतं. केंद्रीय सहकार राज्यमंत्री म्हणून 1963 ते 1967 साली पर्यंत त्यांनी आपलं पद स्वीकारलं होतं. विधान परिषदेचे सदस्य 1952 ते 1962 साल. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष 1950च्या दशकामध्ये त्यांनी सातारा काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. त्यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक थोर नेतृत्व होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी शेतकरी आणि मागास
शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांचा वाचा फोडली. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे त्यांनी काम केले. हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये हजारो सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, बँका, पतसंस्था उभारल्या गेल्या, जे की सहकार चळवळीचे जनक म्हणून वसंतदादा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी सहकार क्षेत्राला एवढी मोठी चालना दिली की त्यांच्या कालखंडामध्ये सहकार कारखाने त्यांनी स्थापन केले, साखर कारखाने, दूध संघ उभे केले, बँका, पतसंस्था यासारख्या मोठमोठ्या त्यांनी कामगिरी केलेली होती. ते एक राष्ट्रप्रेमी होते, प्रामाणिक कार्यदक्ष नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळ महाराष्ट्राच्या विकासाचा कणा बनली होती. जी सहकार चळवळ आहे ती त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचा कणा बनली होती. आणि खरंच सहकार चळवळीमुळे आज माझा महाराष्ट्र शाबूत उभा आहे आणि माझा शेतकरी एकदम दिमागामध्ये उभा आहे. त्यांनी एक अतिशय केलेले महत्त्वाचे काम सांगायचे झाले तर कृष्ण सहकारी साखर कारखाना, जे की कृष्ण सहकारी साखर कारखाना आहे रेट्रोप्रदोग, हे त्यांनी उभा केला होता. वसंतदादा पाटील यांनी 1958 साली कराड येथे कृष्ण सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. 1958 साली वसंतदादांनी कृष्ण सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. हा कारखाना केवळ उद्योग नसून शेकडो शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणणारा प्रकल्प ठरला. त्या काळामध्ये पाणी नव्हते. काही ठिकाणी पाणी होते तर ग्रामीण जे डोंगराळ भाग होता तिथे पाणी नव्हतं. वसंतदादांनी तिथे पाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा केलं आणि त्यातल्या शेतकऱ्यांनी जो ऊस पिकवला आहे तो ऊसाला योग्य भाव भेटावा आणि योग्य टायमाला तो ऊस तोडून जावा यासाठी वसंतदादांनी स्वतः एक सहकार चळवळीतून एक कारखाना उभा केला. त्या कारखान्याचं नाव आहे कृष्ण सहकारी साखर कारखाना. आज तो कारखाना दिमाखामध्ये उभा आहे आणि 12,000 मॅट्रिक टनचं त्यांचं उत्पन्न आहे. हे कारखान्याचं आजही एक दिमाखामध्ये उभा आहे आणि शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून या कारखान्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे सहकार उत्पादन आणि रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि सहकार चळवळीला नवी दिशा मिळाली. शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सहकार चळवळीचे जनक, शिक्षण प्रसाराचे प्रौढता आणि ग्रामीण विकासाचे शिल्पकार त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राच्या विकासाचे दूरदृष्टी जीवन नायक, बीज नायक हे सुद्धा आपण म्हणू शकतो. वसंतदादा पाटील यांचे जीवन हे संघर्ष, कर्तव्य आणि सेवेचे अद्वितीय उदाहरण आहे. ते नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात अजराम राहतील. वसंतदादा पाटील हे खरंच एक उत्कृष्ट नेते होते आणि त्यांनी दाखवलेल्या सहकाराचा मार्ग आज लाखो शेतकऱ्याच्या जीवनाला दिशा देत आहे. जो सहकाराचा मार्ग त्यांनी दाखवला आहे तो हजारो शेतकऱ्यांच्या पाठीमागे दिमाखामध्ये उभा आहे. वसंतदादा पाटील यांच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्हाला माहीत असलेल्या त्यांच्याविषयीचे महत्त्वाचे कार्य हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही ओळख करून दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय सहकार.